व्हिडिओमध्ये हा दिसणारा आहे प्रताप जाधव. प्रताप जाधव मूळ बारामतीचा, सध्या तो पुण्यात राहतो. नुकतंच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. प्रताप जाधव याच्या विरोधात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर प्रताप जाधव आणि त्याची पत्नी पल्लवी जाधव यांची चर्चा होऊ लागली. या प्रताप आणि पल्लवीचे प्रताप ऐकल्याच्या नंतर तुम्हालाही घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. साधा भोळा सहज सोपा चेहरा असलेल्या या प्रताप जाधवकडं 8 फोर व्हीलर आहेत. त्याच्यामध्ये फॉर्च्युनर, थार, क्रेटा, स्कॉडा अशा अनेक लक्झरी कारसहित त्याच्याकडं स्पोर्ट बाईक, बुलेट अशा 2-3 मोटरसायकलसुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, 8ही बोटात अंगठ्या घालून ऐशोआराम जिंदगी जगणारा हा प्रताप जाधव आणि त्याची बायको पल्लवी जाधव हे मात्र कशाच्या जीवावरती एवढी मोठी ऐश करतात असा प्रश्न आता बारामतीकरांना पडलाय. मात्र याचे धागे दोरे मात्र त्याच्या मूळ कारनाम्यापर्यंत घेऊन जात आहेत. आता ह्या प्रताप आणि पल्लवीचे मूळ कारनामे काय आहेत, तर फक्त लोकांना ब्लॅकमेल करणं, अशा लोकांना की जे उच्च पदावरती काम करतात, नेते आहेत, उद्योजक आहेत, अशा लोकांची मैत्री करणं, त्यांच्याबरोबर काही महिलांना मैत्री करायला लावणं, त्यांच्याबरोबर प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणं आणि नंतर त्यांच्याबरोबर वेगवेगळे रिलेशन प्रस्थापित करायचे, त्याचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि लाखो रुपयांची माया गोळा करायची. या प्रताप जाधवनं आत्तापर्यंत हे जे आलिशान वैभव केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नेमके काय काय कारनामे केले हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे, तुम्ही पाहताय जाहीर सभा. पल्लवी जाधव एका ग्रामीण भागातली ही तरुणी वास्तविक पाहता कॉलेज जीवनामध्ये हुशार होती असं ऐकलं जातं. नंतर तिला पुढे जाऊन MPSC करायची होती. MPSCची परीक्षा देण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी तिनं गाव सोडलं आणि शहरामध्ये आली. आणि शहरामध्ये आल्याच्या नंतर तिची मैत्री झाली त्या या क्रूरकर्मा असलेल्या प्रताप जाधव सोबत. आता प्रताप जाधवला मी क्रूरकर्मा कशासाठी म्हणतोय, तर या प्रताप जाधवनं अनेक लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, अनेकांना धुळीस मिळवलं, अनेकांना अक्षरशः घरदार विकायला भाग पाडलं. कशाच्या जीवावर, तर महिलांच्या सौंदर्याचा वापर करून. त्याच्यामध्येच त्याच्या या सगळ्या कृतीला ही पल्लवी जाधव बळी पडली. आता ह्या पल्लवी जाधवनं बळी पडले म्हणजे झालं काय, की फक्त पैशाचा हव्यास नाही, तर नंतर ह्या पल्लवी जाधवला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती प्रवृत्त झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ती स्वतःहून सहभागी होऊ लागली. पुढं झालं असं की या पल्लवी जाधवनं तिच्या लिस्टमध्ये असलेल्या अनेक मैत्रिणींना अशाच प्रकारचं कृत्य करण्यासाठी भाग पाडायला सुरुवात केली. या महिलांना त्यांच्याबरोबर मैत्री करायची, नंतर त्यांना उच्चभ्रू जीवन पद्धती कशी असते, जीवनशैली कशी असते याची भुरळ घालायची. त्या महिलांना त्यांच्या राहत्या घरापासून लांब करायचं, त्यांच्या नातेवाईकांपासून तोडायचं आणि मग त्यांना अशा पद्धतीनं कुठं हुक्का पार्लर असेल किंवा डान्स बार असेल किंवा गोव्यासारख्या पर्यटन ठिकाणी न्यायचं, त्यांना त्यांच्याबरोबर ऐशोआरामाची जिंदगी कशी असते हे त्यांना पटवून द्यायचं आणि मग त्याच्यामधून ह्या महिलांना अशा गैरकृत्य करायला त्यांना देखील सवय लावायची. मग हळूहळू या महिलासुद्धा तिच्या सांगण्यावरून त्यांनी ट्रॅप केलेल्या व्यक्तीला इंस्टाग्रामवरून, फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायच्या, नंतर त्यांच्या इनबॉक्समध्ये जायचं, भेटीगाठी व्हायच्या आणि पुढे जाऊन ते रिलेशन प्रेमात व्हायचं. अशा पद्धतीची जाळी शेकडो लोकांवरती ह्या पल्लवी आणि प्रताप जाधव या दोघांनी काही महिलांच्या माध्यमातून करून घेतल्याचं बोललं जात आहे. आता याच्यामध्ये एका महिलेनं पुणे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. कारण आता पल्लवी जाधव आणि प्रताप जाधवच्या टोळीमध्ये आणखी काही महिला असल्याचं पण समोर येत आहे. याच्यातल्या 3 महिलांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय या प्रताप जाधव आणि पल्लवी जाधव यांना मार्गदर्शन करण्यासाठी, कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी एका वकिलाचाही समावेश असल्याचं कळतंय. कोणतरी वाकचौरे आडनावाच्या वकिलाचा देखील या FIRमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. नेमका ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने ऑपरेट होत्या हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. मात्र यांनी आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणलं अशा पद्धतीनं की त्यांच्याबरोबर प्रेमाचे संबंध प्रस्थापित करायचे आणि त्यांचे फोटो काढायचे. त्यांची स्टाईल अशी होती की याच्यातली एकही महिला एकटी जात नसायची कोणालाही भेटायला जायचं असेल तर. कारण
त्याची प्रत्येक महिला अशी म्हणणार की मला तुमच्याबरोबर येताना एकटीला येताना भीती वाटते, म्हणून दुसरी महिला ह्यांनी बरोबरच घ्यायची आणि दुसरी जवळपास बसलेली महिला ह्या लोकांचे, नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे फोटो व्हिडिओ कैद करत असायची. अशा सगळ्या प्रकारामुळं ही सगळी यंत्रणा आत्तापर्यंत ऑपरेट झाली. बरं, ज्यावेळेस मी काल याच्यातला पहिला एपिसोड केला त्यावेळेस अनेक लोकांचे मला फोन आले आणि त्यांनी हेच सांगितलं की साहेब, याच्यामध्ये माझ्या जवळच्या माणसाचा बळी गेलाय, मात्र तो इज्जतीपोटी घाबरतो, इज्जतीपोटी तो पुढे यायला मागत नाहीये. पण आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे की जो तुम्हाला आणि मलाही पडतो की शेवटी ही माणसं चुकतात कशी. तर मित्रांनो, शेवटी एक माणूस म्हणून जरी एखाद्याचं पाऊल चुकीचं पडलं तर त्याला आयुष्यातनं उद्ध्वस्त करणं, मग ते कसं, तर ज्या वेळेस हा प्रताप जाधव ह्या लोकांच्या फाईल त्यांच्याकडे यायच्या, ज्याला मी एफस्टीन फाईल म्हटलं अक्षरशः, की एफस्टीन फाईलमध्ये काय होतं तर तिथं लहान मुलींचा वापर केला जायचा, त्यांचा छळ केला जायचा, त्यांच्यावर अत्याचार केला जायचा आणि ही दोघंजण मिळून त्यांची गँग तयार करून अशा कुटुंबातल्या प्रमुखांना टार्गेट करून त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करत होते. अर्थात हे महाराष्ट्रातलं एफस्टीन फाईलच म्हणायला हवं. आता झालं असं की ज्या वेळेस ह्या दोघांच्या ट्रॅपमध्ये एखादा माणूस अडकतो त्यावेळेस यांची एवढी पद्धत गुन्हा करण्याची वाईट होती की काही वेळेस माझी माहिती अशी आहे की काही वेळेस हे एवढ्या लेवलला जायचे की त्यांच्यामध्ये जी सदरची महिला आहे अगदी टोकाचे त्यांचे निर्णय घ्यायचे. पोलीस स्टेशनच्या बाहेर जायचं, आता मला पोलिसांमध्ये तक्रार देण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणायचं आणि ह्या लोकांना घाबरून सोडायचं आणि यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे. सगळ्यात महत्त्वाचं, या प्रताप जाधवनं किंवा ह्या पल्लवी जाधवनं लोकांना मी एकटीच आहे आणि माझ्या पाठीशी कोण नाही हे भासवण्यासाठी एका बारामतीच्या कोर्टामध्ये घटस्फोटाचा दावा दाखल केला आणि तो दावा ज्यावेळेस लोकांची ओळख व्हायची की मी एकटीच आहे, आता माझ्या पाठीशी कोणी नाही असं दाखवायचं, प्रत्यक्षात मात्र प्रताप जाधव आणि पल्लवी जाधव यांनी कोर्टात दावा दाखल केला आणि प्रत्यक्षात परत एकदा लग्न केलं. त्याच्या काही सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ते पुन्हा एकत्रच राहत होते. म्हणजे तुम्ही विचार करा की क्राईम करण्यासाठी किंवा गुन्हा करण्यासाठी कुठल्या लेवलचं प्लॅनिंग हे करत होते. यांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना, अनेक बड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचा आर्थिक शोषण केलं, काही लोकांना रस्त्यावर आणलं. ह्या प्रताप जाधवनं बारामतीमध्ये अनेक लोकांवरती सावकारी केली, अनेक लोकांना त्रास दिला. त्याच्यावरती इथं 3 गुन्हे दाखल आहेत बारामतीमध्ये आणि आत्ता भारती विद्यापीठला हा एक गुन्हा दाखल झाला आहे. ह्या सगळ्या गँगचा ज्यावेळेस पर्दाफाश होतो तर ह्या सगळ्या लोकांबद्दल म्हणजे या गुन्ह्यामध्ये असलेले चंद्रशेखर सोनवणे आहे की पद्मिनी सोनवणे आहे, त्याच्यानंतर दीपाली गाडेकर आहे, ह्या सगळ्यांच्या विरोधात पूर्वीचं रेकॉर्ड आहे, क्राईमचं रेकॉर्ड आहे. ही गँग फक्त सौंदर्याच्या जीवावर लोकांना संपवत होती. अखेर यांचा घडा भरलाय आणि आता पुणे पोलिसांनी यांना अटक केलेला आहे.